सपोर्टेड बाय शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बुद्रुक बारामती, व्ही निर्मिती, घनवट जाचक असोसिएशन, व्हेन्यू पार्टनर इम्पिरियल बँकवेट अँड लॉन्स, व्ही 24 तास आयोजित बारामती विकास परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. एखाद्या शहराचं स्वास्थ्य हे कधी चांगलं असतं तर त्या शहरामध्ये असलेल्या आरोग्य सुविधा नेमक्या कशा आहेत, त्या तितक्या तत्पर आहेत का, आणि तिथल्या नागरिकांना त्या अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि हव्या तेव्हा मिळतात का. तेव्हा असं सुदृढ शहर असलेल्या बारामतीमध्ये आज आपण आलोत आणि कसं नेमकं वैद्यकीय क्षेत्रातलं काम चालू आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सध्या जागतिक समस्या भेडसावतीये ती म्हणजे महिलांच्या आरोग्याबाबत, आणि तेच म्हणजे जगामध्येच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा हृदयरोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तेव्हा अशा सगळ्या पार्श्वभूमीवर बारामती शहरामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे या सगळ्याचा उहापोह आपण या सेगमेंटमध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी मी आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रमेश राजाराम भोईटे सरांना, बारामतीतले ज्येष्ठ आणि अत्यंत अनुभवी हृदयरोग तज्ज्ञ, तसंच गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन. सर नमस्कार, स्वागत आपलं. आणि त्याचबरोबर डॉक्टर गीतांजली अंबर्डेकर हॉस्पिटलच्या आपण अध्यक्ष आणि ब्रेस्ट कॅन्सर तज्ज्ञ आहात, तर आपलंही मनापासून स्वागत. डॉक्टर रमेश राजाराम भोईटे सरांचं जसं मी मघाशी म्हटलं, बारामतीमधले एक ज्येष्ठ आणि अत्यंत अनुभवी हृदयरोग तज्ज्ञ आहेत, गिरिराज हॉस्पिटलचे ते चेअरमन आहेत, आणि त्याचप्रमाणे गेल्या 44 वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत. भोईटे सरांनी खरं तर एका छोट्याशा गावातून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली आणि बारामतीसारख्या शहरामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणारे गिरिराज हॉस्पिटल त्यांनी उभं केलं. खरं तर त्यांच्या कार्याची यादी खूप मोठी, आपण जाणतोच की 44 वर्षामध्ये किती प्रदीर्घ त्यांची ही सेवा असू शकते. जवळपास 30,000पेक्षा जास्त अँजिओग्राफी, 18,000पेक्षा अधिक अँजिओप्लास्टी, 8,000हून अधिक बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गिरिराज हॉस्पिटलमध्ये आधुनिक कार्डियक ॲम्ब्युलन्स, स्ट्रेस टेस्ट, फिजिओथेरपी, मेडिकल ऑक्सिजन स्टोरेजपासून सर्व शस्त्रक्रियांची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तेव्हा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमके या प्रेरणादायी प्रवासाबद्दल, भविष्याबद्दल काय नेमका त्यांचा दृष्टिकोन आहे ते. आणि त्याचबरोबर डॉक्टर गीतांजली अंबर्डेकर यांचीही मी ओळख करून देते. अंबर्डेकर या औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी MBBS पूर्ण केलं आहे. अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजमधून त्यांनी जनरल सर्जरीमध्ये MS केलेलं आहे. आणि पुढे त्यांनी प्रतिष्ठित टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि मुंबईतल्या ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर इथं ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवलेली आहे. आणि सध्या बारामतीमध्ये त्या डॉक्टर अंबर्डेकर या कार्डियक सर्जिकल अँड कॅन्सर सेंटरमध्ये प्रॅक्टिस करतात, जिथे खरं तर स्तनाच्या कर्करोगाचं निदान होतं, उपचार आणि जागरूकता पसरवण्यासाठी हे हॉस्पिटल काम करतं. तेव्हा महिलांमधल्या स्तनाचा कर्करोग हा जो एक गंभीर आजार आहे त्याविषयी आपण चर्चा करूया आणि लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी डॉक्टर भोईटे सरांकडे जाते. भोईटे सर, आत्ता मी आपल्या खरं तर कार्याची महती सांगितली, पण मला जाणून घ्यायचं आहे, बारामतीसारख्या एक निम शहर असलेला हा खरं तर भाग, आता मात्र शहरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं आहे. इथल्या बारामतीकरांना हृदयरोगासारख्या आजारावर चांगल्या शस्त्रक्रिया मिळाव्यात हे आपलं एक स्वप्न होतं आणि ते आता पूर्ण झालं आहे. कशा प्रकारे सुविधा आपल्याकडून दिल्या जातात? गिरिराज हॉस्पिटल हे एक मल्टी स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, 103 बेडचं. पहिली बारामतीमधली कॅथलॅब, मला वाटतं की तालुका प्लेसमधली इंडियामधली कॅथलॅब मी 2000 साली या हॉस्पिटलमध्ये आणली. आणि त्या कॅथलॅबमुळं, त्याचबरोबर हार्ट सर्जरी मी त्या 2001 साली सुरू केली. आणि त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब यांनी 1998 साली मला सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासतर्फे 1 कोटी रुपये मंजूर केले. आणि त्याच्यातून ग्रामीण भागामधलं पहिलं CT स्कॅन स्थापन झालं. आणि त्या CT स्कॅनद्वारे जवळजवळ 40,000 रुग्णांची CT स्कॅन या CT स्कॅनतर्फे झाले. गिरिराज हॉस्पिटलमध्ये मल्टीस्लाइज MRI आहे, कार्डियक MRI आहे, त्याच्यानंतर कॅथलॅब आहे, त्याचप्रमाणे अद्यावत 2 थिएटर आहेत, कार्डियक ICU आहे, मेडिकल ICU आहे, ट्रॉमा ICU आहे, त्याचप्रमाणे जनरल वॉर्ड आहेत, स्पेशल रूम आहेत, सगळ्या फॅसिलिटी आहेत. इन हाऊस ब्लड बँक आहे, त्याचप्रमाणे इन हाऊस पॅथॉलॉजिस्ट आहे, इन हाऊस अनस्थेटिस्ट आहे. आणि सर्व 24 आवर्स हे हॉस्पिटल अविरत काम करत असतं. तुम्हाला माहितीसाठी सांगायचं म्हणजे की जगामध्ये आता सर्वात उत्कृष्ट ट्रीटमेंट ही प्रायमरी अँजिओप्लास्टी असते. म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर
त्या पेशंटला डायरेक्ट त्याला कॅथलॅबमध्ये घेऊन त्याची जी रक्तवाहिनी ब्लॉक असते, तुम्हाला माहिती आहे हार्ट अटॅक हा जीवघेणा आजार आहे, आणि त्याला लवकर ट्रीटमेंट दिली तर पेशंट दुसऱ्या दिवशी हसत असतो, नाश्ता करत असतो, आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याचं लाईफ परत नॉर्मल असतं. अशी प्रायमरी अँजिओप्लास्टी आपल्या गिरिराज हॉस्पिटलमध्ये दररोज. आता गीतांजली आहे, तिचे मिस्टरसुद्धा कार्डिओलॉजिस्ट आहे, ते सुद्धा माझ्याकडं कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतात. तर हे अविरत काम चालू आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रातली मॅक्झिमम हार्टचं वर्क आपल्या ह्या गिरिराज हॉस्पिटलमध्ये होतं. अच्छा, तुमचा हा सगळा प्रवास आपण उलगडत राहणार आहोत. मी डॉक्टर गीतांजली यांच्याकडे जाते. डॉक्टर गीतांजली, खरं तर तुम्ही खूप मोठं काम करतात, कारण जेव्हा पुरुष घराबाहेर पडतो त्या घराची जबाबदारी ही महिला घेत असते. ही महिला कधी आपल्या संसारासाठी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षसुद्धा करताना आपण अनेकदा पाहत असतो, आणि निश्चितच मला वाटते बारामतीतल्या स्त्रियासुद्धा असंच करत असतील. तुम्ही एक खूप मोठं कार्य घेऊन आता पुढे जातात बारामतीमध्ये स्त्रियांसाठी, जो खरं तर स्तनाचा कर्करोग गेल्या काही वर्षामध्ये जगातच नाही तर भारतामध्ये सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. काय या दृष्टीनं नेमकं सध्या तुमची ही सेवा कशी सुरू आहे? येस, ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्ती वाढत आहे, आणि त्यासाठी वेळेत निदान होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. अर्ली डिटेक्शन इज द की. तर यासाठी माझी अशी इच्छा आहे की पेशंटला ब्रेस्ट कॅन्सरसाठी बारामती सोडून कुठेही जावं लागू नये, आणि त्यांची पूर्ण ट्रीटमेंट इथे व्हावी. कारण ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट घेताना पेशंटला बऱ्याच मानसिक प्रॉब्लेम्समधून पण जावं लागतं, तेव्हा फॅमिली सपोर्ट रिक्वायर्ड आहे. आणि ते घरी राहून जर ही ट्रीटमेंट घेऊ शकत असतील तर हा मला खूप आनंद मिळेल, आणि बारामतीत कॅन्सरचं पूर्ण उपचार व्हावा, आणि त्यांना कोणत्याही मोठ्या शहरात जायची गरज पडू नये, हे माझं टार्गेट आहे आणि माझं ॲम्बिशन आहे. अगदी. मग त्या दृष्टीनं काय काय नेमक्या सुविधा आपण देता, म्हणजे अगदी प्राथमिक जे आपल्या तपासण्या असतात, सगळ्यात पहिल्यांदा तर मला वाटतं जागरूकता खूप महत्त्वाची असते. कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं की स्त्री, ती महिला घरातली म्हटलं की त्याच्या सगळ्यात आधी प्रायोरिटी आपल्या कुटुंबाला असते आणि नंतर ती स्वतःला देते. तर या दृष्टीनं तुमचे नेमके काय प्रयत्न सुरू असतात? ॲक्च्युली मला सगळ्यांना सांगावं इच्छिते की अ हेल्दी वुमन रेजेस अ हेल्दी फॅमिली. जर महिला घरातली जर हेल्दी असेल बाय माइंड, बॉडी अँड सोल, तर ती पूर्ण घराला एक खूप हेल्दी माइंडसेटने रेज करू शकते, आणि घरातल्यांची हेल्थ तिच्यामुळे चांगली राहू शकते. त्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर हा आजार जर कोणत्या महिलेला झाला तर तो एक वर्ष पूर्ण एफेक्ट होतं त्या फॅमिलीचं, नॉट जस्ट द पेशंट पण फॅमिलीचं एफेक्ट होतं. त्यासाठी माझे असे प्रयत्न चालू आहेत की अर्लिएस्ट डिटेक्शन, अवेअरनेस क्रिएट करून त्यांना सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशनबद्दल माहिती देणं, स्क्रीनिंग मोडॅलिटीजबद्दल त्यांना माहिती देणं, आणि ज्या एक्झॅमिनेशनसाठी येतात त्यांचं प्रॉपर क्लिनिकल एक्झॅमिनेशन आणि रेडिओलॉजिकल एक्झॅमिनेशन इन टर्म्स ऑफ USG आणि मॅमोग्राफी आणि कोर निडल बायोप्सी, हे असे ट्रिपल असेसमेंट आपल्याकडे पॉसिबल आहे. त्याचसोबत एनी ॲडव्हान्स सर्जरी इन ब्रेस्ट, स्टार्टिंग फ्रॉम मॉडिफाईड रॅडिकल मास्टेक्टमी ज्याच्यात पूर्ण ब्रेस्ट काढावं लागतं, किंवा ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी ही आधुनिक पद्धत आहे ज्याच्यात पूर्ण ब्रेस्ट काढावं लागत नाही कॅन्सर असूनही. तर ही सिस्टम मी बारामतीत फर्स्ट टाईम सर्जरी केलेली आहे 5 ऑगस्ट 2024मध्ये. ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी विथ ऑन्कोप्लास्टिक सर्जरी. त्या महिलांनी सर्जरी कंप्लीट झाली, किमोथेरपी कंप्लीट झाली आहे, आणि रेडिएशन पण. अँड नाव शी इज लिव्हिंग अ नाईस लाईफ अँड अंडर अ रेग्युलर फॉलोअप. तर यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत की सगळे ॲडव्हान्स सर्जरीज ब्रेस्ट रिलेटेड, कन्झर्वेशन सर्जरी, ऑन्कोप्लास्टिक सर्जरी, ॲडव्हान्स ऑन्कोप्लास्टिक सर्जरी, आणि ब्रेस्ट ऑगमेंटेशन, ब्रेस्ट इम्प्लांट्स, ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन, कीमोपोर्ट इन्सर्शन, या सगळ्या गोष्टी बारामतीमध्ये आता पॉसिबल आहेत. अगदी. म्हणजे अगदी अथपासून ते इतीपर्यंत अशा सगळ्या उपचार आपल्याकडे होतात ब्रेस्ट कॅन्सरसाठी. अगदी. पुढचा प्रश्न डॉक्टर रमेश भोईटे सरांना. सर, आत्तापर्यंत मी तुमचा प्रवास उलगडताना सांगितलं की आपण 44 वर्ष, या म्हणजे जवळपास 4 दशकाहून अधिक काळ तुम्हाला झाला, आणि यामध्ये तुम्ही जवळपास 30,000हून अधिक अँजिओग्राफीज केल्या, 18,000हून अधिक अँजिओप्लास्टी केल्या, 8,000हून अधिक तुम्ही बायपास सर्जरी केल्या. तर खूप मोठा तुमचा सगळा अनुभव आहे. पण या प्रवासामध्ये निश्चितच काही अशासुद्धा गोष्टी घडल्या असतील. तुम्हाला काय नेमक्या आठवण या प्रवासातल्या ज्या आपण आत्ता प्रेक्षकांबरोबर शेअर करू शकतो? तसं तर काय, प्रत्येक पेशंट हा एक खूप आनंददायी आठवण असते. कारण काय की तो येता नाही
अशी भीती घेऊन गेलो असतो की माझं काही खरं नाही. हार्टच्या कुठल्याही पेशंटला ज्यावेळेला त्याला हार्टचा काही त्रास होतो त्यावेळेला त्याला एक जाणीव होते की आपलं या जगातलं स्थान आता डळमळीत झालं आहे, आपलं जीवन डळमळीत झाले. आणि ज्या वेळेला तो परत जातो सुखरूप त्यावेळेचं त्याच्या मनामधला जो कॉन्फिडन्स हास्य असतं ते खूप समाधानकारक असतं आम्हाला डॉक्टरांना. असे तसे खूप प्रसंग आहेत. पण एक ज्यावेळेला मी 2001 साली बायपास सुरू केलं त्यावेळेला पहिला पेशंट एक पंढरपूरचा आला होता. अत्यंत गरीब माणूस होता, त्याच्याकडे काही पैसे नव्हते, औषधाला पैसे नव्हते, खायला पैसे नव्हते, काय नव्हते. त्याला मी ॲडमिट केला. 1 महिना तो हार्ट फेल्युअरमध्ये होता. सर्व आम्ही हॉस्पिटलने सगळं त्याला स्पॉन्सर केलं आणि तो फिट नव्हता. सर्जननी बघितलं तर तो मग फिट नाही म्हणे, त्याला वॉल बदलायला खूपच डिकंजेस्ट करावं लागेल, म्हणजे खूप हार्ट फेल्युअरमध्ये होता. तर त्याला मी सगळं स्टेबल केलं आणि त्याचं ऑपरेशन केलं 2001 साली. आनंदाची गोष्ट म्हणजे आज 2025 आहे, जवळजवळ 25 वर्षसुद्धा तो येतो, माझ्याकडे येतो, पाया पडतो आणि परत त्याचे रक्त आम्ही फुकट तपासतो. त्याच्या वाटखर्चीला पण मला पैसे द्यावे लागतात, पण ते खूप आनंदाने देतो. दुसरा एक प्रसंग मला सांगायचा आहे म्हणजे की त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्यांचा मला फोन आला होता की सातारा जिल्ह्यामधले 39 बालकं आहेत आणि त्यांचं कोणी ऑपरेशन करायला तयार नाहीत, तर तुम्ही ते करा. त्यावेळेच्या आरोग्यमंत्री होत्या फौजिया खान, त्यांचाही मला निरोप आला. मग ती आम्ही ऑपरेशन 1.5 महिन्यामध्ये 39 बालकं 100% सक्सेसफुल केली. आणि ती बालकं आले आणि त्या बालकांच्या हाती मी एक गुलाबाचं फूल दिलं आणि त्या आरोग्यमंत्र्यांना आम्ही दिलं. तो प्रसंग मला आजही आठवतो. ती आता मुलं किती मोठी झाली असतील, तरुण झाली असतील, जीवनात लागली असतील. मी इथं अशी ही सगळी माझी प्रेरणास्थानं आहेत. आणि त्याचप्रमाणे बारामतीचे सर्व डॉक्टर्स आणि महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले सर्व डॉक्टर्स यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यातल्या 2000 साली आणणं हे स्वप्न होतं. पुण्यामधले सर्व डॉक्टर्स मला म्हणायचे की हे वेडेपणा आहे, हे कधीच शक्य होणार नाही. पण पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व डॉक्टरांनी, विशेषतः ग्रामीण भागातल्या छोट्या शहरातल्या डॉक्टरांनी मला खूप सहकार्य केलं आणि पेशंट माझ्यावर विश्वास टाकला की पुण्याला न पाठवता बारामतीला पाठवायला. आणि ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी हे करू शकतो. खरं आहे सर. मला असं वाटतं की खरं तर तुम्ही आता तुमचा प्रवास उलगडताना जो सगळा तुमचा आधीचं सगळं सांगितलं, तर त्याबद्दल खरं तर भापकर सरांचे, त्याच्यानंतर पवार कुटुंबियांचे, या सगळ्यांचेच आभार. कारण तुमच्यासारखे निष्णात डॉक्टर बारामतीकरांना या सेवेसाठी आत्ताही उपलब्ध आहेत. अगदी डॉक्टर गीतांजली, मी आपल्याकडे येते. ब्रेस्ट कॅन्सरचं खरं तर निदान होणं खूप गरजेचं असतं आणि त्या दृष्टीनं मॅमोग्राफीसारखी टेस्ट आहे किंवा सेल्फ एक्झामिनेशन हे खूप महत्त्वाचं असतं. तर कुठल्या वयांमध्ये अशा तपासण्या झाल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे निदान झाल्यानंतर आधुनिक उपचार पद्धती जी आहे तर ती आपल्याकडे कशा प्रकारे उपलब्ध आहे? ओके, तुम्ही खूप चांगला मुद्दा पकडला आहे. तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. महिलेला स्वतःचं ब्रेस्ट स्वतः तपासता आलं पाहिजे आणि दर महिन्याला ही टेस्ट केली पाहिजे. वयाच्या 20 नंतर सर्व महिलांनी दर महिन्याला मासिक पाळीच्या 10व्या ते 12व्या दिवसांमध्ये ही टेस्ट दर महिन्याला केली पाहिजे, ज्यामध्ये त्यांना जर त्यांचं नॉर्मल ब्रेस्ट कसं फील होतं, कसं दिसतं ते जर कळालं तर त्यातली कोणतीही ॲबनॉर्मॅलिटी ते इझिली डिटेक्ट करू शकतील आणि जर ॲबनॉर्मॅलिटी त्यांना सापडली तर त्या त्वरित डॉक्टरांकडे येतील. आणि जर आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन नाही केलं आणि दुर्लक्ष केलं स्वतःकडे तर आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आहे हे कळणार नाही. कारण ब्रेस्ट कॅन्सरचं सगळ्यात इम्पॉर्टंट सिम्पटम असतो पेनलेस लंप, ज्याच्यामध्ये दुखत नाही पण गाठ असते ब्रेस्टमध्ये. आणि त्यामुळे लेट डायग्नोसिस होऊ शकतो आणि लेट डायग्नोसिसमुळे ट्रीटमेंट ऑप्शन्स पण फार कमी उरतात. आणि लेट मी टेल यू, ब्रेस्ट कॅन्सर इज कम्प्लिटली ट्रीटेबल इफ डायग्नोज्ड अर्ली. आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मी काम करत असताना असे बरेच पेशंट्स पाहिले जे 30-30 वर्ष फॉलोअपसाठी येतात.
म्हणजे त्यांची सर्जरी झाली असेल वयाच्या 50व्या किंवा 60व्या वर्षी आणि इमॅजिन आफ्टर 30 इयर्स म्हणजे अप टू 80-90 इयर्स दे आर हॅपीली लिव्हिंग अँड कमिंग फॉर फॉलोअप. सो दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट ॲडव्हान्समेंट्स इन द ब्रेस्ट कॅन्सर. सेकंड इज मॅमोग्राफी. मॅमोग्राफी हे एक इम्पॉर्टंट स्क्रीनिंग डिव्हाइस आहे आणि ज्यामध्ये ब्रेस्टचा एक्सरे काढला जातो आणि त्यामध्ये एकदम बारीक असे लम्प्स किंवा एकदम बारीक मायक्रो कॅल्सिफिकेशन्स जे पाल्पेशनवर किंवा सोनोग्राफीमध्ये पण मिस होऊ शकतात, अशा गोष्टी ज्या मॅमोग्राफीमध्ये डिटेक्ट होतात. त्यामुळे मॅमोग्राफी वयाच्या 40 वर्षानंतर सर्व महिलांनी दरवर्षी केली पाहिजे. अच्छा. पुढचा प्रश्न, ब्रेस्ट कॅन्सरचं जे निदान होतं त्याच्यानंतर आधुनिक उपचार पद्धती आता उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे तुमच्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही या सगळ्या उपचार पद्धती बारामतीकरांसाठी आणि आजूबाजूच्या परिसरातली गावं शहर आहेत तर त्यासाठी म्हणजे तिथल्या रुग्णांसाठी सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये ऑन्कोप्लास्टी सर्जरी आणि इम्युनोथेरपी याचे नेमके फायदे काय असतात आणि बेसिकली हे काय असतं आपण थोडंसं हे प्रेक्षकांना पण सांगूया. डेफिनेटली. सो ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रीटमेंट पार्ट इज सर्जरी, किमोथेरपी अँड रेडिएशन थेरपी. यासोबत सर्जरी जेव्हा खूप वर्षांपासून सर्जरी होते ब्रेस्ट कॅन्सरची, ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला की पूर्वी पूर्ण स्तन काढणे म्हणजेच मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टमी हीच एक सर्जरी होती. पण आता आधुनिक उपचारांमध्ये ऑन्कोप्लास्टिक सर्जरी अँड ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी आहे, ज्यामध्ये पूर्ण स्तन काढावे लागत नाही आणि आपण एक नव्याने स्तन तयार करून एक कॉस्मेटिकली प्लस फिजिओलॉजिकली एक ॲक्सेप्टेबल ब्रेस्ट आपण पेशंटला करून देऊ शकतो, ज्यामध्ये त्यांना एक फिजिकल कम्फर्ट आहे प्लस इमोशनल कम्फर्ट आहे. आणि त्याचसोबत ऑन्कोप्लास्टिक सर्जरीचे लेवल्स आहेत, लेवल 1, 2, 3 ऑन्कोप्लास्टी, ज्यामध्ये शरीराचाच एक भाग वापरून तिथेच रोटेट करून आपण ब्रेस्टमध्ये जोडू शकतो, ज्याला ऑन्कोप्लास्टिक सर्जरीचे त्याच्यावरून टाईप्स तयार होतात. त्यामध्ये पोटाचा फ्लॅप घेऊन किंवा मांडीचा फ्लॅप घेऊन किंवा पाठीचा फ्लॅप घेऊन आपण तिथे नव्याने एक ब्रेस्ट तयार करू शकतो इन केस ऑफ मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टमी एज वेल. ठीक आहे. पूर्ण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन होऊ शकतं आणि पेशंट्सला एक पूर्णपणे मानसिकरित्या आपण त्यांची काळजी घेऊ शकतो. इम्युनोथेरपी इट वर्क्स ऑन द इम्यून सिस्टम and immune system of the body and which helps fight breast cancer cells. Okay, so we are preparing our own body to fight against breast cancer. That is immunotherapy. खरं तर बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी आपण हॉस्पिटल उभारलं, अत्याधुनिक सुविधा तिथे उपलब्ध करून देत आहे, शिबिरंसुद्धा आयोजित करता. तर आत्ता सध्या तुमचं एक शिबिर सुरू असल्याचं आम्हाला कळतं आहे. तर या शिबिरामागचा उद्देश काय आहे आणि खरं तर हॉस्पिटलची तुमची या ठिकाणी उभारण्याची नेमकी प्रेरणा काय होती? माझ्या जीवनामध्ये मी अतिशय गरीब परिस्थितीमध्ये लहानपण माझं गेलं आणि त्यावेळेला एक माझे चुलत भाऊ असे रेक्टर होते ॲग्रिकल्चर कॉलेजला आणि मी लहान होतो, 5-6 वर्षाचा असेल. त्यावेळेला ते यायचे, आईला म्हणायचे तुमचं पोरगं खूप गुणी दिसतंय, डॉक्टर होणार. तर मला काय कळायचं नाही, मी आपलं उड्या मारायचो, मी पोरांना म्हणायचो डॉक्टर होणार डॉक्टर होणार. त्यापासून माझ्या डोक्यामध्ये ते भिनलं की मी डॉक्टर होणार आणि ते माझ्या शरीरामध्ये माझ्या सगळ्या इच्छाशक्तीमध्ये कसं परवर झालं आणि खरंच मी डॉक्टर झालो. ज्या काळामध्ये मी परिस्थितीमध्ये डॉक्टर झालो त्या गावामध्ये कधी कुणी इमॅजिनच केलं नसतं की तिथून काही डॉक्टर होऊ शकतो म्हणून. त्या काळामध्ये मला खूप टीचरनी खूप मदत केली, माझ्या आईवडिलांनी खूप चांगले संस्कार केले, शिक्षणाच्या बाबतीत कुठेही काटकसर केली नाही. माझ्या बहिणींनी तुम्हाला सांगितलंच, त्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं. त्यामुळे मी आज डॉक्टर झालो. मला माझ्या वडिलांनी एक सांगितलं होतं की तू गरिबांची सेवा कर, म्हणून मी रेकॉर्ड ब्रेक शिबिरं घेतली. 580 शिबिरं मी आत्तापर्यंत घेतलेली आहेत आणि जवळजवळ 3.5 लाखाच्या पेक्षा जास्ती लोक फ्री तपासलेले आहेत. आणि हे जे ऑपरेशन केलेले आहेत ही एक मला पॅशन आहे की लोकांना कसं वाचवता येईल, त्यांना वाचवल्यावर त्यांचे पैसे कसे वाचवता येतील, त्यांना मदत कसं करता येईल. मी ज्या वेळेला रोज हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेला येणाऱ्या पेशंटला मी एकच विचार करतो की हाऊ कॅन आय हेल्प हिम.
हा एकच प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं त्यांनी जे काही अडचण असेल त्याची अडचण ही माझी अडचण समजून मी त्याला सॉल्व करत असतो, असं मी त्याला ट्रीट करत असतो. आणि त्यामुळं हे एवढी शिबिरं झाली या 5-6 जिल्ह्यामध्ये. कुठलं असं गाव नाही की तिथं मी शिबिर घेतलं नाही. आणि हे शिबिर कसं असतं की शिबिर हे मोफत तपासणी असते, मोफत कार्डिओग्राम असतो, मोफत ब्लड शुगर असते. काही पूर्वी आम्ही चष्मे वापरतो, जवळजवळ 1,00,000 चष्मे मी फुकट वाटलेले आहेत लोकांना. आणि याच्यामधून त्याला काही निदान निघालं तर त्याला कन्सेशन रेटमध्ये अतिशय गरीब परिस्थिती असेल फ्री काही तपासण्या आम्ही करायचो. CT करा, MRI करा, इको करा, अँजिओग्राफी करा. आणि हे अँजिओग्राफीचं शिबिर हे मी एक विचार केला की पवारसाहेब दादा यांचे वाढदिवस लोक जाहिरात करून करतात, मोठमोठी जाहिरात असते, मोठा मोठा खर्च असतो. मी विचार केला की ह्यांची जाहिरात आपण लोकसेवा करून, रुग्णसेवा करून करू. म्हणून गेले 20 वर्ष मी आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर घेतो. हे शिबिर कुठलाही खर्च नसतो. याचा एक व्हॉट्सअप मेसेज आणि तो व्हॉट्सअप मेसेज सगळीकडे फिरत असतो आणि एक बोर्ड असतो हॉस्पिटलवर. तर अशी ही शिबिर आपण घेत असतो. ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये अजूनही खूप अर्धवट माहिती असते, गैरसमज खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळे निश्चितच खूप आव्हानात्मक अशा खरं तर तुम्ही परिस्थितीला इकडे सामोरे जात असाल. कारण महिलांमध्ये असलेली या संदर्भातली ब्रेस्ट कॅन्सर किंवा एकंदरीतच कॅन्सरबाबत असलेली जागरूकता नाही, ही जी परिस्थिती आहे ही तुम्ही कशी हँडल करता आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी नेमकं तुम्ही काय करता, थोडक्यात सांगा. माझ्यासोबतच इन्स्पिरेशन आहेत ऑनरेबल डॉक्टर भोयटे सर. त्यांना बघूनच आम्ही हे सगळं शिकणार आणि हे सगळं करणार. ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस प्रोग्राम्स ठेवू इच्छितो. त्यांच्या मनातली ब्रेस्ट कॅन्सरविषयीची भीती कमी करू इच्छितो आणि त्यांनी न लाजता डॉक्टरांना लवकर दाखवणे, जे काही सिम्पटम्स असतील ब्रेस्टमध्ये, ही माझी इच्छा आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सर कॅम्प्स, ब्रेस्ट स्क्रीनिंग कॅम्प्स असे मॅक्झिमम अरेंज व्हावेत अशी इच्छा आहे आणि हे आम्ही करू सरांच्या गायडन्सनी. आणि त्याचसोबत महिलांमध्ये सगळ्यात जो भीती आहे ब्रेस्ट कॅन्सरमुळे डेथ होते, ही भीती अधिक कमी करायची आहे. की ओनली स्टेज 4 डिसीज आर रिस्की, स्टेज 1, 2, 3 डिसीज इज ट्रीटेबल. आणि जेवढ्या लवकर पेशंट्स आपल्याकडे येतील तेवढ्या लवकर निदान होईल, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होईल आणि ते ब्रेस्ट कॅन्सर विरहित आयुष्य खूप आनंदात जगू शकतील. तर मला कौतुक तुमच्या दोघांचंही या गोष्टीसाठी आहे की तुम्हाला प्रलोभनं होती. पुण्यासारखं शहर अगदी जवळ आहे, मुंबईसारखं शहर जवळ आहे, तिकडे जाऊन म्हणजे मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन आपण या सगळ्या सेवा देऊ शकला असतात. तुमचं खूप मोठं आणखी वेगळं करिअर झालं असतं. मात्र तुम्ही गावाखेड्यातल्या लोकांचा विचार केला. बारामतीसारख्या निमशहरी भागामध्ये आपण राहायला, भले आता स्मार्ट सिटी आता होतीये, मात्र आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांना, गावांना आपल्या या सेवांचा लाभ होतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे 2 आजार असे आहेत की त्याच्यामुळे म्हटलं तरी धास्ती वाटते, पण अशा आजारांची सेवा आपण इथे पुरवत आहात. त्याबद्दल तुमचे मनापासून खरं तर कौतुक आणि आभार. तुम्ही झी 24 तासच्या या विकास परिषदेमध्ये आलात आणि खरं तर बारामतीचा विकास कसा होतोय आणि त्यामध्ये मोलाचं योगदान कोण देते तर आपल्यासारखे मान्यवर आहेत. त्यामुळे मनापासून आभार आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. सपोर्टेड बाय शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बुद्रुक बारामती, व्ही निर्मिती, घनवट जाचक असोसिएशन, व्हेन्यू पार्टनर इम्पिरियल बँक्वेट अँड लॉन्स.